श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 18 जून गुरुवार या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. तर गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. तर बघा, या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरात अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत. तर बघा, या गुरुपुष्यामृत योगावर जर महिलांनी आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा त्या घरावर राहते. त्याचबरोबर घरात ज्या काही अडचणी असतील किंवा संकटे असतील ते सर्व संकटे अडचणी दूर होतात. आणि त्याचबरोबर नोकरीविषयी काही समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल, नोकरीविषयी काही समस्या असतील, या सर्व समस्या दूर होतात आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तर या गुरुपुष्य नक्षत्रावर आपल्याला काय सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, गुरुवारी लवकर उठायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील संपूर्ण फरशी असेल किंवा अंगण परिसर असेल ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. तर बघा, गुरुवारचा दिवस आहे आणि आपण गुरुवारच्या दिवशी फरशी किंवा घर हे आपण क्लीन करत नसतो. पण या गुरुवारच्या दिवशी आपल्याला पुष्य नक्षत्र येणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा राहावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. तर गुरुवारी आपण स्वच्छता करत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, गोमूत्र आणि खडे मीठ टाकून हे घर आपल्याला स्वच्छ करायचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपले घरही स्वच्छ राहते. आणि त्याचबरोबर बघा, गोमूत्र हे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी असेल किंवा नकारात्मक असेल ती सर्व दूर होते. आणि मिठाच्या पाण्यामुळे आपल्या घरातील जे काही बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा मरून जातात. म्हणूनच या पाण्याने आपण आपले घर स्वच्छ करायचे आहे. आणि त्याचबरोबर बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला घरातील देव स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवांना या दिवशी हळद आणि गोमूत्र याने आपल्याला हे देव स्वच्छ करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे. या दिवशी जितकी जास्त होईल आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवा करायच्या आहेत. माता लक्ष्मींचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त म्हणून माता लक्ष्मीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला श्रीसूक्त येत नसेल तर तुम्ही ओम ऐं महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंचाही आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पुरुष सूक्त असेल किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल ही अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांची अंघोळ घालायची आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसाठी अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे तांदळाची खीर असेल किंवा पांढरे मिठाईचे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये 21 फुलवातींची सुद्धा सेवा करायची आहे. तर बघा, या गुरुपुष्य नक्षत्रावर आपल्याला ही 21 फुलवातींची सेवा करायची असते. ही 21 फुलवातींची सेवा गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला चालू करायची असते. ही सेवा आपण सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा करू शकता. तर ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तुम्ही जर कर्जात अडकलेले असाल, दिवसेंदिवस तुमचे कर्ज वाढतच चाललेले असतील किंवा तुमच्या नोकरीविषयी काही समस्या असतील तर या समस्यावर अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे 21 दिव्यांची फुलवातीची सेवा आहे. तर ही सेवा कशी करायची तर बघा, आपल्याला पहिल्या दिवसापासून ही सेवा करायची आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला चढत्या क्रमाने हे दिवे लावायचे असतात. म्हणजे पहिल्या दिवशी 1 दिवा, दुसऱ्या दिवशी 2 दिवे, तिसऱ्या दिवशी 3 दिवे, असे आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे. आणि जसे चढत्या क्रमाने आपल्याला हा दिवस चालू होतो तसे चढत्या क्रमाने आपल्याला 21 दिवस 21 फुलवातींची सेवा करायची आहे. आणि त्यानंतर 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 21 दिवस उतरत्या क्रमाने ही सेवा चालू करायची आहे. तर बघा, 21व्या दिवशी आपण 21 फुलवातींची ही सेवा झाल्यानंतर उतरत्या क्रमाने ही सेवा चालू करायची आहे. त्यानंतर आपल्याला 20, 19, 18 अशा प्रकारे दिवे लावायचे आहेत. आणि एक दिवा ज्यावेळेस पहिला दिवस येईल, 21वा दिवस येईल त्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे ही अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे. तर ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे आणि यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते. आणि जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर ही सेवा केल्याने तुमचे सर्व कर्ज फिटून दूर होते. आणि त्याचबरोबर
आपल्या कष्टालाही फळ मिळते. फक्त 21 फुलवातींची सेवा करूनच आपले कर्ज दूर होणार नाही, तर आपण जे कष्ट करतो त्यांना आपल्याला प्रयत्नांना साथ मिळणार आहे. किंवा 21 फुलवातींची ही सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्याला आपल्या कष्टाला फळ मिळते. किंवा नोकरीविषयी काही तुमच्या समस्या असतील तर त्या दूर होतात आणि आपल्याला आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागत नाही. म्हणून ही सेवा अत्यंत फलदायी आहे. त्याचबरोबर बघा, संध्याकाळच्या वेळी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहेत. तर संध्याकाळी दिवा लागणीला आपल्याला माता तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपण शुद्ध गाईचा तुपाचा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला हा दिवा लावायचा असतो. तर बघा, अशा प्रकारे ही सेवा केल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मी तसेच तुळशी माता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा याचा सकारात्मक प्रभाव पडत असतो. त्याच या दिवशी मुख्य दरवाजावर आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सुद्धा दिवे लावायचे आहेत. तर आपण हे 2 दिवे लावायचे आहेत. तुम्ही पंती असेल तर पंतीमध्ये हे दिवे लावू शकता किंवा आपण आपल्या घरातील दिव्यामध्ये सुद्धा हे दिवे लावू शकता. तर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जर तुम्ही या सेवा केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर कृपा तिची ठेवते आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता असेल किंवा ज्या काही कटकटी भांडणे असतील किंवा आर्थिक समस्येसाठी तुम्ही जर त्रस्त असाल तर या सर्व समस्यावर उपाय म्हणून हा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि या योगावर जर प्रत्येक महिलांनी आपल्या घरात जर या काही प्रभावशाली उपाय आणि सेवा केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये बघा फरक जाणवू लागेल. आणि कुठलीही सेवा जर तुम्ही मनापासून केली आणि कुठल्याही समस्येसाठी केली तरी नक्कीच प्रभावी ठरत असते. म्हणूनच या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. तर प्रत्येक महिलांनी या दिवशी नक्की सेवा करून पहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.